नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पवित्र अशी योगिनी एकादशी निमित्त. आज आपण ज्या पवित्र दिवसानिमित्त जाणून घेणार आहोत ते म्हणजे आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी. हिंदू धर्मातील 24 एकादशीपैकी ही एक अत्यंत पुण्यदायी आणि पापांचा नाश करणारी एकादशी मानली जाते. योगिनी या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वराशी जोडणारी, आत्म्याला ईश्वराशी एकरूप करणारी. ही एकादशी मनुष्याला संसारातील आसक्ती, पाप आणि अहंकार यापासून दूर नेऊन भगवान श्री विष्णूच्या चरणी नेणारी आहे. म्हणूनच या एकादशीला योगिनी असे नाव दिले गेले आहे. सनातन धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जसे नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ, पर्वतामध्ये हिमालय श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, तसेच तिथीमध्ये एकादशी श्रेष्ठ मानली जाते. योगिनी एकादशीचे महात्म्य पद्मपुराणाच्या उत्तरखंडात अत्यंत सुंदर रीतीने वर्णन केले आहे. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरला या एकादशीचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, या व्रताचे श्रद्धेने पालन करणाऱ्यांची अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. या दिवशी भगवान श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा करावी, उपवास करावा, जप करावा, दानधर्म करावा, गरजूंची सेवा करावी आणि दिवसभर भगवंताच्या नामस्मरणात मन रमवावे. या दिवशी विशेषतः पुढील गोष्टी करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. भगवान श्री विष्णू, श्री विठ्ठल किंवा श्रीकृष्ण यांची भक्तिभावाने पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री हरिपाठाचे पठण करावे. तुळशी पूजन व तुळशीला प्रदक्षिणा घालावे. अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा किंवा गरजूंना मदत करावी. दिवसस्मरण, नामस्मरण व सत्संग करावे. शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे. खरा उपवास म्हणजे मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार याचा त्याग करणे. जिभे इतकाच मनाचाही उपवास झाला तर या एकादशीचे व्रत पूर्णत्वास जाते. संत तुकाराम महाराज म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. याचा अर्थ असा की एकादशीचे खरे व्रत म्हणजे भगवंताच्या नामात अखंड रमणे. योगिनी एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. कर्तव्य, भक्ती, सेवा आणि नामस्मरण याचा समन्वय साधला तर जीवन पवित्र होते. शरीराचा उपवास काही तासाचा असतो, पण मनातील वाईट विचाराचा उपवास आयुष्यभराचा असला पाहिजे. तेव्हाच भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त होते आणि जीवनाला खरी शांती मिळते. याच योगिनी एकादशीच्या महात्म्याची प्रचिती आता आपण पद्मपुराणात वर्णलेल्या हेममालिनीच्या पवित्र कथेतून घेणार आहोत. प्रत्येक एकादशीमागे एक प्रेरणादायी कथा असते. योगिनी एकादशीची कथा पद्मपुराणमध्ये वर्णली आहे. ही कथा आपल्याला सांगते की कर्तव्याची किती मोठे संकट निर्माण करू शकते आणि प्रामाणिक पश्चाताप व भगवंताची भक्ती मनुष्याला पुन्हा उभे करते. प्राचीन काळी हिमालयाच्या उत्तर दिशेला अलकापुरी नावाचे दिव्य नगर होते. ते धनाचे अधिपती कुबेर यांचे राज्य होते. अलकापुरी सोन्या चांदीचे, रत्नांनी आणि दिव्य वैभवाने नटलेली होती. तेथे सुख, संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होत असे. पण एवढे वैभव असूनही कुबेरांचा सर्वात मोठा अभिमान धनाचा नव्हता, तर भगवान शिव यांच्यावरील अखंड भक्तीचा होता. दररोज ते भगवान शंकराची अत्यंत विधीपूर्वक पूजा करत असत. कुबेराच्या सेवेत हेममाली नावाची एक सुंदर, तेजस्वी आणि पराक्रमी यक्ष होता. त्याची एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी होती. तो पहाटे मानसरोवर येथे जाई, तेथील सुगंधी आणि दुर्मिळ फुले आणून भगवान शंकराच्या पूजेसाठी वेळेवर सादर करी. कुबेरांना त्या फुलाची पूजा प्रिय होती, त्यामुळे हेममालिनीची सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
हेममालीची पत्नी विशालाक्षी अत्यंत रूपवान होती. एक दिवस हेममाली फुले आणून परतला, पण पत्नीच्या सहवासात तो इतका रमला की त्याला वेळेचे भान राहिले नाही. भगवान शंकराच्या पूजेची वेळ निघून गेली. कुबेर पूजा करण्यासाठी बसले, पण फुले आली नव्हती. पूजा थांबली. कुबेरांनी सेवकाला विचारले, हेममाली कुठे आहे? शोध घेतल्यानंतर कळाले की तो आपल्या पत्नीबरोबर आनंदात मग्न आहे. हे ऐकताच कुबेर संतापले. त्यांनी हेममालीला राजसभेत बोलवले. कुबेर म्हणाले, हेममाली, तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन केलेस. त्याहूनही मोठा अपराध म्हणजे भगवान शंकराच्या पूजेत अडथळा आणलास. ज्याने कर्तव्याचा त्याग केला तो सेवक राहण्यास पात्र नाही. रागाच्या भरात त्यांनी शाप दिला, तू पृथ्वीवर जाशील, तुला कुष्ठरोग होईल, तुझे दिव्य तेज नष्ट होईल आणि तू दीर्घकाळ दुःख भोगशील. क्षणात शाप फळाला आला. हेममालीचे दिव्य शरीर नाहीसे झाले. त्याच्या शरीरावर अंगावर कुष्ठरोग पसरला. सुंदर रूप कुरूप झाले. स्वर्गातील सर्व सुख संपले. पत्नीपासून वियोग झाला. आपस्वकीय दूर गेले. तो जंगलात, डोंगरात, अरण्यात भटकू लागला. भूक, तहान, अपमान आणि वेदना याशिवाय त्याच्या आयुष्यात काही उरले नव्हते. तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो मनोमन म्हणाला, मी एका क्षणाच्या मोहासाठी माझे कर्तव्य विसरलो, त्याची ही शिक्षा आहे. अनेक वर्षे भटकत असताना त्याला महान तपस्वी मार्कंडेय ऋषींचा आश्रम दिसला. हेममालीने नम्रपणे त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. ऋषींनी विचारले, वत्सा, तू कोण? तुझी अशी अवस्था का झाली आहे? हेममालीने सर्व कथा सांगितली. त्याचा पश्चाताप पाहून ऋषीचे हृदय द्रवले. ते म्हणाले, तुझा अपराध मोठा आहे, पण पश्चाताप त्याहूनही मोठा आहे. आता तू आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. भगवान श्री विष्णूचे नामस्मरण कर, तेच तुला मुक्त करतील. हेममालीने ऋषीच्या आज्ञेप्रमाणे व्रत केले. त्याने उपवास केला. भगवान श्री विष्णूची पूजा केली. रात्रभर जागरण केले. अखंड नामस्मरण केले. द्वादशीला विधीपूर्वक पारायण केले. हेममालीच्या भक्तीवर भगवान विष्णू प्रसन्न झाले. क्षणात त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. त्याला पुन्हा दिव्य तेजस्वी शरीर प्राप्त झाले. सर्व पापांचा नाश झाला. तो पुन्हा अलकापुरीत गेला. कुबेराने त्याला क्षमा केली आणि पूर्वीचे स्थान दिले. अशा प्रकारे योगिनी एकादशीच्या व्रतामुळे एका अपराधी यक्षाचा उद्धार झाला. ही कथा केवळ एका यक्षाची नाही, तर आपल्या प्रत्येक जीवनाचा आरसा आहे. ही कथा आपल्याला शिकवते, कर्तव्य विसरणे म्हणजे अधर्माची सुरुवात. मोह आणि आसक्ती माणसाला विवेकापासून दूर नेतात. चूक झाली तरी प्रामाणिक पश्चाताप आणि भक्तीने जीवन बदलू शकते. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तो मनातील दोषाचा त्याग आहे. भक्ती आणि कर्तव्य हे एकमेकाचे पूरक आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती, ह्याची धर्म निश्चिती. म्हणूनच भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे, आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे ही देखील ईश्वराची सेवा आहे. ह्याच संदेशामुळे योगिनी एकादशी आजही प्रत्येक भक्ताला आत्मपरीक्षण, पश्चाताप आणि भगवंताच्या कृपेचा मार्ग दाखवते. योगिनी एकादशीचे व्रत केवळ उपवासाने पूर्ण होत नाही. या दिवशी भगवान श्री विष्णूचे नामस्मरण, मंत्रजप आणि ध्यान यांना विशेष महत्त्व आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे की कलियुगात नामस्मरण हाच सर्वात मोठा, सोपा आणि श्रेष्ठ मार्ग आहे. मनुष्य जेव्हा भगवंताचे नाव श्रद्धेने घेतो तेव्हा मन शांत होते, चित्त एकाग्र होते आणि अंतःकरण शुद्ध होऊ लागते. म्हणून या दिवशी शक्य असल्यास 108 वेळा किंवा आपल्या सामर्थ्यानुसार मंत्र जप करावा. आता कोणता मंत्र जप करावा हे आपण पाहूया. पहिला, द्वादक्षरी महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. हा भगवान श्री विष्णूचा अत्यंत पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे. याला द्वादक्षरी मंत्र असे म्हणतात,
कारण या मंत्रात 12 अक्षरे आहेत. याचा अर्थ असा आहे की हे सर्व विश्वाचे पालन करता श्री वासुदेव, मी आपल्याला नमस्कार करतो आणि आपल्या चरणी शरण येतो. या मंत्राच्या जपामुळे मनातील भीती दूर होते, पापांचा क्षय होतो, मनाला शांती मिळते, भगवंतावरील श्रद्धा दृढ होते, मोक्षमार्ग सुकर होतो. दुसरा मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू हा प्रचोदयात. याचा अर्थ आम्ही भगवान नारायणा जागण्याचा प्रयत्न करतो, वासुदेवाचे ध्यान करतो. ते भगवान श्री विष्णू या आमच्या बुद्धीला सत्मार्गाची प्रेरणा देवोत. हा मंत्र बुद्धी शुद्ध करतो, विवेक जागृत करतो आणि जीवनाला योग्य दिशा देतो. या मंत्रात शब्दापेक्षा भाव महत्त्वाचा असतो. भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाने कीर्तलेले एक भगवंताचे नावही जीवन बदलू शकते. संत नामदेव महाराज म्हणतात, नाम हेचीच धन, नाम हेची जीवन. म्हणून योगिनी एकादशीच्या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूया की दररोज काही वेळ भगवंताच्या नामस्मरणासाठी देऊ. मंत्र जपानंतर भगवान श्री विष्णूचे स्तवन केले जाते. स्तोत्र म्हणजे भगवंताच्या दिव्य गुणाचे स्मरण. जेव्हा आपण भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान करतो तेव्हा मनातील अस्थिरता दूर होऊन भक्तिभाव जागृत होतो. आता आपण सर्वजण भगवान श्री विष्णूचे अत्यंत प्रसिद्ध ध्यानस्तोत्र म्हणूया. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांकनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यनग्नं वंदे विष्णुं भयभवहरं सर्वलोकैकनाथं. या श्लोकाचा अर्थ, ज्याचे स्वरूप अत्यंत शांत आहे, जे शेषनागावर शयन करतात, ज्यांच्या नाभीतून कमळ उत्पन्न झाले आहे, देवाचे स्वामी, संपूर्ण विश्वाचे आधार, आकाशासारखे अनंत, मेघासारखे श्यामवर्णीय, माता लक्ष्मीचे प्रिय, कमळासारखे सुंदर नेत्र असलेले, ज्याचे ध्यान योगी जन करतात, जन्म मृत्यूच्या भयाचे नाश करणारे, सर्व सृष्टीचे एकमेव स्वामी, अशा श्री विष्णूंना माझा प्रणाम. मंत्र जप आणि स्तोत्रपठण याचा उद्देश केवळ शब्दाचे उच्चारण नसून भगवंताशी अंतःकरणाने जोडले जाणे हा आहे. जेव्हा मन, वाणी आणि कर्म या तिन्हीची एकरूपता होते तेव्हा भगवंताची कृपा सहज प्राप्त होते. योगिनी एकादशीच्या दिवशी, पवित्र दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास भक्ती अधिक दृढ होते आणि भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त होते. योगिनी एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूची उपासना आणि महाराष्ट्रात श्री विष्णूचे साकार रूप म्हणजे पंढरीचा विठ्ठल. म्हणूनच वारकरी संप्रदायात एकादशीच्या दिवशी अभंग गायन, हरिपाठ आणि नामसंकीर्तनाला विशेष महत्त्व आहे. संतांनी आपल्याला मोठमोठे तत्त्वज्ञान सोप्या शब्दात अभंगामधून दिले आहे. हे अभंग केवळ गाण्यासाठी नाही तर जीवन जगण्यासाठी दिशा देणारे आहेत. पहिला अभंग. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून नेहा. भावार्थ याचा संत तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाचे ध्यान हे सर्वात सुंदर ध्यान आहे. कटीवर हात ठेवून भक्तांची वाट पाहणारा विठ्ठल प्रत्येकाला प्रेमाने बोलवत आहे. याचा संदेश खूप सोपा आहे. भगवान दूर नाहीत. श्रद्धेने त्याचे स्मरण केले की ते आपल्या हृदयात सुद्धा प्रकट होतात. दुसरा अभंग. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. या अभंगाचा अर्थ असा, जेव्हा भक्त पूर्णपणे भगवंताच्या भक्तीत रंगून जातो तेव्हा मी आणि तू हा भेद संपतो. सर्वत्र श्रीहरीचेच दर्शन घडते. या अभंगाचा संदेश एवढाच, भक्ती म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे. तिसरा अभंग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. याचा अर्थ असा की भगवंताच्या नामात जो रमतो त्याच्या जीवनात आनंदच आनंद भरून राहतो. याचा संदेश खूप छोटा आणि महत्त्वपूर्ण आहे. खरा असा आनंद संपत्तीत नसून भगवंताच्या स्मरणात आहे. चौथा अभंग.
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. याचा अर्थ विठ्ठलाचे दर्शन होताच मनातील सर्व दुःख नाहीसे होते आणि आत्म्याला दिव्य आनंदाची अनुभूती मिळते. या अभंगातून आपल्याला हा संदेश प्राप्त होतो की भगवंताचे दर्शन म्हणजेच मनशांती आणि आत्मिक समाधान. 5वा अभंग. विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता सारे दुःख विसरावावे. याचा भावार्थ विठ्ठलाचे नाम सतत घेत राहिल्यास मनातील दुःख, चिंता आणि नैराश्य कमी होऊ लागते. नामस्मरणामुळे भक्ताला धैर्य, श्रद्धा आणि अंतशांती मिळते. यातून आपल्याला संदेश मिळतो की नामस्मरण हा जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचा आध्यात्मिक आधार आहे. संतांनी आपल्याला दिलेल्या सर्वात मोठी ठेवा म्हणजे नाम. संपत्ती, मानसन्मान आणि वैभव क्षणभंगुर आहेत, पण भगवंताचे नाम आणि भक्ती ही चिरंतन संपत्ती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. म्हणूनच योगिनी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी विठ्ठल नाम आपल्या जीवनाचा श्वास बनवण्याचा संकल्प करूया. आज पुन्हा आली एकादशी पवित्र, भक्तीचा उजळला दिव्य दीप नितांत. नामाच्या गजराने दुमदुमले आकाश, विठ्ठल चरणी ठेवू या जीवनाचा श्वास. उपवास नाही केवळ अन्नाचा, तो असतो मनातील विकाराचा. क्रोध, लोभ, मोह, मत्सर त्याग, हाच खरा भक्तीचा सुंदर राग. त्याग नाही केवळ भोगाचा, तो असतो अहंकाराचा. स्वार्थाच्या भिंती जेव्हा कोसळतात तेव्हा श्रीहरी अंतरी वास करतात. नाम घेतले विठ्ठलाचे, मन झाले निर्मळ, अंतकरणी फुलला भक्तीचा कमळ. डोळ्यात दया, ओटी हरिनाम, यातच दडले जीवनाचे खरे धाम. दया केली नारायणाने, जीवन झाले मंगल. अंधारलेल्या वाटेवर उजळला आशेचा दीप सकल. संकटे आली तरी न ढळला विश्वास, हाती धरला श्रीहरीने भक्ताचा हात खास. एकादशीचा हा पवित्र दिवस आत्म्याला देतो नवा श्वास. भूतकाळातील पापांचा होतो क्षय, भक्तीने भरतो जीवनाचा प्रत्येक क्षण नव्याने. भक्तीमध्ये जो रंगून जाई त्याच्या घरी श्रीहरी नांदत राहे. प्रेम, सेवा, दया आणि क्षमा यातच दडले वैकुंठधाम सदा. विठेवर उभा तो सावळा विठ्ठल, भक्ताच्या भेटीस आतुर अविरत. हाका मारा प्रेमाने, धावा त्याच्या चरणी, तोच उभा राहील तुमच्या प्रत्येक संकटवेळी. चला आज करूया एक संकल्प, नामस्मरणाचा धरू अखंड संकल्प. योगिनी एकादशी देईल जीवनाला नवी दिशा, विठ्ठल कृपेने फुलेल प्रत्येकाची आशा. आज आपण योगिनी एकादशीबद्दल ऐकून घेतले. आज आपण जे काही ऐकले ते केवळ एका दिवसापुरते मर्यादित ठेवायचे नाही, ते आपल्या जीवनात उतरवायचे आहे. हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश आहे. वारकरी संप्रदाय हा केवळ पंढरपूरची वारी करणारा संप्रदाय नाही, तो प्रेम, समता, सेवा, दया आणि नामभक्ती याचा जीवन मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर सर्व संतांनी आपल्या आचरणातून एकच संदेश दिला आहे. देव शोधायचा असेल तर तो मंदिरात नाही तर प्रत्येक जीवामध्ये शोधला पाहिजे. वारकरी संप्रदायातील काही प्रमुख संदेश. नाम हेच ध्यान. संत म्हणतात, जगातील धनसंपत्ती, मानसन्मान, वैभव एक दिवस नष्ट होईल, पण भगवंताचे नाम हे कधीही नष्ट होत नाहीत. ज्याच्या मुखी विठ्ठलाचे नाम आहे हे त्याचे जीवन धन्य आहे. रोज काही मिनिटे का होईना प्रेमाने म्हणा, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे. सेवा हीच पूजा. आपण अनेकदा विचार करतो की पूजा म्हणजे फुले वाहणे, आरती करणे किंवा देवळात जाणे, परंतु संत सांगतात, भुकेलेला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे, वृद्धांची सेवा करणे, दुःखी माणसाला आधार देणे हीच खरी देवपूजा आहे. भगवान विठ्ठलाला सोन्याचे दागिने नकोत, त्यांना प्रेमाने केलेली पूजा हवी आहे. दया हा सर्वोच्च धर्म आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, दया धर्माचे मूळ आहे. ज्याच्या हृदयात दया नाही त्याची पूजा अपूर्ण आहे. दया म्हणजे फक्त माणसावरच नव्हे तर सर्व प्राणीमात्रावर प्रेम करणे, क्षमा करणे आणि कोणालाही दुःख न देणे. दयाळू हृदयातच भगवान विठ्ठलाचा निवास असतो. सर्वांमध्ये विठ्ठल पहा. वारकरी संप्रदायाचा सर्वात सुंदर संदेश म्हणजे प्रत्येक माणसात, प्रत्येक जीवात आणि प्रत्येक हृदयात विठ्ठलाचे दर्शन घ्या. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, लहान मोठा असा कोणताही भेदभाव करू नका. संतांनी शिकवले आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा. म्हणजेच दुःखी, गरजू, संकटात सापडलेल्या माणसाला आपलेसे करण्याजवळच देवाचा खरा वास असतो. योगिनी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनोमन हा संकल्प करूया, माझ्या मुखी नेहमी विठ्ठलाचे नाव राहील. मी प्रत्येकाशी प्रेमाने वागेन. मी आईवडिलांचा, गुरूचा आदर करीन. मी गरजूंना मदत करेन. मी कोणाचाही द्वेष करणार नाही. प्रत्येक जीवामध्ये विठ्ठलाचा रूप पाहण्याचा प्रयत्न करेन. आज आपण योगिनी एकादशीचे महात्म्य, हेममालेची कथा, भगवान श्री विष्णूचे मंत्र, स्तोत्र, संतांचे अभंग आणि वारकरी संप्रदायाचा संदेश याचा लाभ घेतला. हा व्हिडिओ येथे संपत असला तरी खरी सुरुवात आता आपल्या जीवनात होणार आहे. एकादशी म्हणजे केवळ एका दिवसाचा उपवास नाही, ती मन शुद्ध करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची आणि परमेश्वराशी नाते दृढ करण्याची संधी आहे. भगवान श्री विष्णू आणि पंढरपूरच्या विठुरायांची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करूया. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. म्हणूनच योगिनी एकादशीचा खरा प्रसाद म्हणजे नाम, प्रेम, सेवा आणि दया हे 4 गुण आपण आपल्या जीवनात जपले तर प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात एकादशीसारखा पवित्र होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रुक्मिणी माता की जय. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, आपले राय कमेंटमध्ये लिहा. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास किंवा उच्चारण चुकीचे गेलं असल्यास मी तुम्हा सर्वांशी माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्ती प्रवासात, नवीन भक्ती कथेसह इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.